तुझ्याकडे आहे ना तंबाखूची पुडी आहे का? असं सकाळी मी एकाने मला विचारलं बरं का. म्हणजे मी स्कूल सुटलं त्याच्यानंतर मी येत होतो बरं का. माझा येताना अशी ना मुलांची एक गँग बसली होती बरं का. म्हणजे अशी खूप सारे पोरं बसले होते. ते पोरांमध्ये ना पोरामधल्या एकाने मला थांबवलं बरं का. 2 मिनिट थांब रे म्हणे. ठीक आहे, मी थांबलो बरं का. आणि मला असं विचारलं त्याच्यातलं एकाने की ती पोरं सगळ्यांनी दारू वगैरे पिली बरं, नशा केलेला होता बरं का. ते रस्त्यामधली गोष्ट आहे आमच्या इथली. आणि त्याच्यातले काही मला विचारलं म्हणे तू एखादी तंबाखूची पुडी आहे का म्हणे. काय म्हटलं मी एकदम असं नंबर पण म्हटलं नाही म्हटलं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग पुढं जाऊन तुम्ही मला विचारलं मग तुझ्याकडे काय दारूची बॉटल आहे का म्हणे. ते म्हटलं नाही म्हटलं माझ्याकडे. मग त्याच्यानंतर मला हे कळलं की ना ह्या लोकांची विकृती अशी आहे. माझं मत काय यार, जर तुमचं कोणी त्रास देते ना तुम्हाला कोणी, तर तुम्ही सुद्धा दुसऱ्याला त्रास न दिला पाहिजे. प्रत्येक वेळेस मी सकाळी जातो, माझा शांतपणे माझा येतो. मला काही आवडत नाही कोणाच्या गोष्टीमध्ये हे करणं, त्याच्यानंतर एखाद्याला त्रास देणं म्हणा, या गोष्टी मला आवडत नाही खरं म्हटलं तर. पण जर समोरची व्यक्ती तुम्हाला जर येऊन जाऊन जर तोंड करत असेल तर मग काय करावं आता अशा लोकांना. आणि ते जे लोक होते जे म्हणजे जे मुलं पोरं होते ज्यांनी मला विचारलं ती गोष्ट, ते कुठं होते माहिती का. ते पोरं माझ्या जेव्हा माझ्या लहान बहिणीचं लग्न होतं ना त्यावेळेस ते जेवण वाढायला होते बरं ते पोरं. त्यावेळेस मी त्यांचं चुकीचं बिहेवियर बघितलं होतं, पण त्यावेळेस मी काही बोललो नव्हती गोष्ट. पण आज आता भेटले मला ते पोरं आणि ते गोष्टी अशा चुकीच्या गोष्टी मला विचारायला लागल्या. तुझ्याकडे तंबाखूची पुडी आहे का, तुझ्याकडे दारूची बॉटल आहे का, अजून काय विचारत माझ्या का ना. म्हणे हां आईचं मला लागलं म्हणे तू सकाळी जातो आणि संध्याकाळी येतो म्हणजे तू काय करतो म्हणे, असं तसं हे काय कामं करतोय म्हणे, असं तसं मला बोलायला लागलं बरं का. पण मी तरी त्यावेळेस एकदम शांतपणे नम्रपणे बोललं की ना नाही म्हटलं काही नाही, मी नोकरी करतो त्या सांगितलं की असंच मी करतोय म्हटलं. आणि शांतपणे पूर्णपणे तो विषय हँडल केला की एखाद्या दारू पिलेली म्हणा किंवा एखाद्या चुकीच्या लोकांबरोबर कसं डोकं वापरायचं आहे असं. आणि खरं म्हटलं ना असं माझा स्वभाव आधी पूर्णपणे नव्हता बरं का. एवढं शांत बोलणं आधी माझं कधीच नव्हतं याच्या आधी. प्रत्येक वेळेस मी माझ्या 10वीपर्यंत माझा इतिहास उघडला नाही कोणी, ज्यांना माहिती आहे असं ही गोष्ट. मी पूर्णपणे रागीट स्वभावाचं, पूर्णपणे असं इगोने पूर्ण बांधलेला होतो मी. पूर्णपणे प्रत्येक गोष्ट मला असं राग यायचा. जसं 10वी गेली, 11वी 12वी गेली, 2 वर्ष पूर्णपणे रागात होते खरं म्हटलं माझी. पण जशी की 12वी सायन्स होऊन गेलं पूर्णपणे ना, पूर्णपणे असा पूर्णपणे माझा असा आवाज म्हणा, माझा राग म्हणा पूर्णपणे शांत होत गेला आता. इच्छा एवढीच की नाही ह्या लोकांनी मला त्रास नाही दिला पाहिजे फक्त. कोणी लोक असते ना, आपण जर आपलं काम करतो शांतपणे, लोकांनी पण त्यांचं काम करा फक्त, एवढीच अपेक्षा असते माझी. पण याच्यामध्ये कसं असतं माहिती का, आता हे जे सकाळी जे पोरांचं उदाहरण आहे ना, अशी खूपशी लोकं असतात आपल्या आयुष्यामध्ये की ज्यांचं रिकाम आपल्याला त्रास देणं खरं म्हटलं ना, खूप वेळेस काय होते प्रॉब्लेम काही क्रिएट होत नाही, पण आपलं ऑलरेडी आपण आपल्याच टेन्शनमध्ये आपल्या गणगणीमध्ये राहतो खरं म्हटलं तर. आणि त्यात या लोकांची अजून भर राहते. सांगायचा उद्देश असायचे की थोडंसं मूर्ख लोकांबरोबर ना राग न करता एकदम शांतपणे बोललं पाहिजे. कारण जर मी सकाळी त्या मुलांची जर मी पंगा घेतला असं ना किंवा त्यांची डोकं लावत बसलं असं, माझं पूर्णपणे एनर्जी माझा वेळ वाया गेला असता. शांतपणे त्या मुलांशी बोलून निघून गेलं फक्त मी. आणि हेच मी बरोबर केलं मला असं वाटतं, कारण त्यांच्याबरोबर डोकं लावलं असतं ना माझा अमूल्य हा वेळ वाया गेला असता. ठीक आहे, धन्यवाद.